नमस्कार, इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला मुलांचा भरपूर शब्दसंग्रह वाटायचा असतो. मुलांना आपल्याला वाटतं की प्रत्येक विषयामध्ये मुलं परिपूर्ण असली पाहिजे, बरोबर आहे ना. तर त्यांचं पूर्ण नॉलेज असलं पाहिजे. मग मुलांना त्याच गोष्टी जर तुम्ही डबल करता मुलं बोर होतं. मग आपण त्यांना वेगवेगळ्या ट्रिक्स अवलंबून वेगवेगळ्या अशा डायग्राम्स काढून आपण त्यांचा शब्दसंग्रह वाढवू शकतो आणि त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. आता याच्यामध्ये काय आजचा व्हिडिओ आहे व्होकॅब्युलरी एनरिचमेंट ऍक्टिव्हिटी, म्हणजे शब्दसंग्रह समृद्ध करण्यासाठीची आपण एक ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे. ही घरच्या घरी आपण करू शकतो. नोटबुक आणि पेन्सिलचा यूज करून सुद्धा. आता इथे मी काय केलंय, सर्कल मध्ये इयर ही 3 लेटर्स लिहिलेले आहेत. याच्यापासून काय करायचे, हे एवढे वर्ड्स आपल्याला बनवायचे. आता कसे बनवायचे, आता काय करायचं, EAR. आता प्रत्येक जागी मी EAR पासून किती वर्ड्स बनवतात, त्याला आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणू शकतो. रायमिंग वर्ड्स बनवतो की नाही. मग आता पहा, आता फर्स्ट आहे इथे लिहिले मराठीमध्ये लिहिलंय मी प्रिय. आता प्रिय म्हणजे तुला कोणता वर्ड्स लावावा लागेल, डिअर, म्हणजे डी हे लेटर लावायचं, बरोबर आहे. झाला एक वर्ड तयार. आता नेक्स्ट, आता भीती, बरोबर आहे. भीती आहे इथे, मग भीतीसाठी कोणता असतो लेटर्स, फिअर. जर आपण इथं F लेटर लिहिला, FEAR, फिअर म्हणजे काय, भीती. आता नेक्स्ट घ्यायचे आपल्याला जवळ. जवळ या शब्दासाठी कोणता वर्ड्स असतो, बरोबर आहे ना. असंच आपण मुलांना विचारायला, मुलांची मेमरी स्ट्रॉंग होणार आहे, ते आठवतील. अरे काय असतं, यार लिहिलं तर काय शब्द होतो, नियर म्हणजे काय, जवळ. आता नेक्स्ट आहे अश्रू. अश्रू म्हणल्यावर कोणता इथं लेटर्स लिहावा लागेल आपल्याला, TEAR, टीयर म्हणजे अश्रू. आता नेक्स्ट आहे इयर. आता इयर लिहायचं असेल तर कोणतं इयर लिहायचं, बरोबर. इयर म्हणजे वर्ष. इयर याचं स्पेलिंग काय असते, YEAR. इयर म्हणजे काय, वर्ष. आता नेक्स्ट, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण EAR असं लिहून ठेवलेलं आहे. आता फक्त पहिले लेटर्स लिहायला लावायचे आणि मुलांना लवकर आठवा म्हणून आपण काय केलेलं आहे, ब्रॅकेट मध्येचा मराठीमध्ये अर्थ लिहिलेला आहे, बरोबर आहे ना. आपल्याला फक्त इंग्लिश टू इंग्लिश स्पेलिंग शिकवून मुलांना पोपटपंची करायला नाही लावायचे. त्यांचे कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि प्रत्येक गोष्टी त्यांना अर्थ समजला पाहिजे. जोपर्यंत त्यांना अर्थ समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहणार नाही. आता नेक्स्ट आहे परिधान करणे. आता परिधान करण्यासाठी स्पेलिंग तयार करायची आहे. मग ER च्या आधी कोणतं लेटर्स लागणार पाहिजे, W. वेअर म्हणजे काय, परिधान करणे. आता नेक्स्ट आहे इथं एक वर्ड आहे आपला EAR, अस्वल. अस्वल शब्दासाठी आपल्याला आता ER च्या आधी कोणतं लेटर्स लिहिलं पाहिजे, BEAR, वेअर म्हणजे अस्वल. आता नेक्स्ट आहे ऐकणे. आता ऐकणे या मराठी शब्दासाठी इंग्रजीमध्ये आपला शब्द पाहायचा आहे. कोणता असेल इंग्रजीमध्ये शब्द, इथं आपल्याला कोणतं लेटर्स लिहावं लागेल, HEAR, हियर म्हणजे ऐकणे. आता पहा, हियर मध्ये 2 हियर असतात. होमोफोनचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर हियर मध्ये 2 हियर, मी त्यावेळेस सांगितलंही होतं की HEAR, ज्या हियर मध्ये EAR ही स्पेलिंग असेल, EAR ही स्पेलिंग असेल, असं असेल तो काय समजायचा, तो शब्द लिसनिंगशी रिलेटेड आहे असं समजायचं. आणि दुसरा असतो आपण म्हणतो ना कम हियर, त्यामध्ये जे हियर असेल ते HER, हियर म्हणजे इकडे, आणि HEAR हियर म्हणजे काय, ऐकणे. पहा बरं, नुसतं EAR मध्ये आपण EAR लिहितो तर फक्त सुरुवातीचे शब्द मुलांना लिहायला लावले तर एवढे वर्ड्स बनतात. मग याच्यासोबत मुलांचं काय होणार आहे, रिडिंग स्किल डेव्हलप होणार आहे, रायटिंग स्किल, आणि सोबतच मुलांचे रायमिंग वर्ड्स तयार होतील की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.